वृषाली भाग 6. स्वयंवराला गेलेले योद्धे भानुमतीसह हस्तिनापूरच्या सीमेवर गंगेकाठी आल्याची वार्ता हस्तिनापुरात पसरली. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची एकच धांदल उडाली. नव्या युवराज्ञीचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले नगरजन हातात फुलांच्या माला घेऊन राजमार्गावर गर्दी करू लागले. राजकन्या भानुमतीची आता युवराज्ञी भानुमती झाली होती. हस्तिनापूरच्या विशाल वैभवी साम्राज्याची युवराज्ञी. शेवटी एका सुशोभित केलेल्या हत्तीवरच्या अंबारीत बसलेले युवराज दुर्योधन नगरातून राजवाड्यासमोर आले. त्यांच्या उजव्या हाताजवळ अंगराजही होते आणि डाव्या हाताला युवराज्ञी भानुमती होत्या. त्यांच्या डाव्या हाताला आणखीही एक स्त्री होती. ती बहुधा युवराज्ञी भानुमतींची आवडती सखी असावी. त्याशिवाय तिला त्यांनी अंबारीत घेतलीच नसती. ती भानुमतीपेक्षाही सौंदर्यवती होती. राजवाड्याच्या भव्य महाद्वारात राजमाता गांधारी देवींनी नूतन वधूवरांना ओवाळलं. ओघाओघातच दोनो बाजूस उभ्या असलेल्या भानुमतींच्या सखीला आणि अंगराजांनाही ओवाळण्यात आलं. ओवाळताना डोळ्यांवर वस्त्राची पट्टी असल्यामुळं त्या त्यागी राजमातेची किती कुचंबणा झाली असेल. वधूवरांनी पितामह भीष्म, महामंत्री विदुर, शकुनी मामा अशा वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून राजवाड्यात पदार्पण केलं. युवराज्ञीच्या सखींनीही वाड्यात पाऊल टाकलं. मला अंगराजाचं एकच कुंडल दिसू शकलं, कारण ते आपली मान वळवून युवराज्ञी भानुमतीच्या सखीकडंच पाहत होते. मान वळल्यामुळं त्यांचं जे कुंडल तिच्या बाजूकडं होतं ते मला काही केल्या दिसू शकतच नव्हतं. ते माझ्यासाठी असं काही अदृश्यच झालं सदैव. भाग 7. नव्या युवराज्ञीच्या आगमनामुळं राजवाड्यावर चैतन्य पसरलं. युवराज दुर्योधनाचं जीवन विवाहाच्या उद्यानात फुलणार या कल्पनेनं आम्हा दोघांना समाधान वाटलं. कधी कधी अविवाहित मनुष्य क्रोधातून उगाच अविचार करू शकतो, पण विवाहिताला तो करता येत नाही. आजवर कानांवर येणाऱ्या युवराज दुर्योधनाच्या अतिसाहसी कल्पनांना विवाहामुळं आता भावी काळात बांध बसणार होता. स्त्रीनं मनात आणलं तर तिला आपल्या पतीच्या विध्वंसक क्रोधाचं रूपांतर शालीन कर्तृत्वात करता येतं. हे कौशल्य मी युवराज्ञी भानुमतींना वेळोवेळी कलेनं त्यांचं मन न दुखविता सांगणार होते. पराक्रमी पुरुषाची जीवनं त्यांच्या स्त्रियांच्या हातात असतात. कधी आपल्या प्रेमानं तर कधी आपल्या सौंदर्यानं त्या आपल्या पतीला धोक्याच्या वेळी सावध करू शकतात. त्यासाठी मला युवराज्ञीशी परिचय वाढवायचा होता. सगळं स्थिर-स्थावर झाल्यावर मी त्यांच्या भेटीसाठी जाणारच होते. पण त्यांच्या भेटीला मी जाण्यापूर्वीच मला युवराज दुर्योधनाचं बोलावणं आलं. ते अनपेक्षित असलं तरी मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. माझ्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन ऐकावयालाच त्यांनी मला बोलावलं असावं, असं मला वाटलं. मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीला आपल्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन एका मानी राजाच्या तोंडून ऐकावंसं वाटणार नाही. राजमाता कुंतीदेवींनी दिलेला निळ्या रंगाचा तो शालू नेसून मी माझ्या मृणाल नावाच्या दासीला घेऊन त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं ठरवीत होते. पण त्या ज्या शारीरिक स्थितीत मी होते त्या स्थितीला मी परपुरुषापुढं जाऊ शकत नव्हते. मी गर्भधारिका होते. शेवटी निर्धार करून मी मृणालकडून माझी प्रकृती ठीक नसून आपणच निसंकोचपणं माझी भेट घ्यावी असा निरोप धाडला. तो त्यांना व
तो त्यांना कदाचित आवडणार नव्हता, कारण त्यांचा स्वभाव आत्यंतिक मानी होता. किती झालं तरी ते कौरवांचे ज्येष्ठ युवराज होते, हस्तिनापूरचे घोषित सम्राट होते. तरीही मृणालसोबत ते माझ्या कक्षाकडं येत होते. ते येत असल्याचं मला गवाक्षातून स्पष्ट दिसलं, म्हणून तत्परतेनं मी कक्षाच्या आतील दालनात जाऊन बसले. कदाचित ते रागावलेही असणार, म्हणून मी मानाचं धैर्य एकवटून ते काय बोलणार ते ऐकून घेण्याची तयारी करू लागले. ते काहीही बोलले असते तरी मी त्यांना प्रत्युत्तर करणार नव्हते, कारण ते माझ्या पतीचे प्राणप्रिय साथीदार होते. शोणभाऊजींइतकंच त्यांचं माझ्या जीवनात श्रेष्ठ स्थान होतं. त्यांना आदरानं वागविण्याची अंगराजांनी सूचना केली होती. आत येताच ते एका आसनावर बसले. त्यांनी संकेत करण्यापूर्वीच मृणाल कक्षातून निघून गेली. माझं आतल्या दालनातील अस्तित्व त्यांना स्पष्ट जाणवावं म्हणून मी हातातील सुवर्ण कंकणांचा ध्वनी केला. दालनाच्या द्वारावर झिरझिरीत पडदा होता. त्या पडद्याकडं पाहत ते म्हणाले, अंगराज्ञी, मला इथं पाहून तुम्हाला विस्मय वाटला असेल. नाही, आपणच इथं यावं असा परतीचा निरोप मला पाठवावा लागला याचा मला खेद होतो आहे, पण माझा नाईलाज होता. मला आपली अडचण समजली आहे. दासीनं ती सांगितली आहे आणि म्हणूनच मी स्वतः इथं आलो आहे आणि त्याचा आपणाला विस्मयही नसावा. नाही, आपण सर्वांसाठी कौरवराज आहात, पण माझ्यासाठी शोणभाऊजींइतकेच निकटचे आहात. त्याची जाणीव ठेवूनच मला इथं येताना संकोच वाटला नाही. शिवाय ज्या कामासाठी मी इथं आलो आहे त्यासाठी अन्य कुणालाही मी आपल्याकडं पाठवू शकत नव्हतो. असं आपलं कोणतं महत्त्वाचं काम माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून होणार आहे? आपण सामान्य नाही. कर्णपत्नी कधी सामान्य असूच शकत नाही. आपल्या कामासाठी ही स्तुती आहे असं मी कसं म्हणू? नाही, ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण सामान्य नाही हे सिद्ध करण्याची वेळ आपणावर आली आहे. असं कोणतं असामान्यत्व सिद्ध करणार आहे मी आज? आपण जाणताच आहात की अंगराज आणि मी स्वयंवरासाठी कलिंगांच्या राज्यात गेलो होतो. कलिंग कन्या भानुमतीला घेऊन मी आलो आहे, पण तिनं स्वयंवराची माला माझ्या कंठात घालण्यापूर्वी एक विचित्र अट घातली होती. कोणती अट? त्या अटीला मी होकार दिला, तोही केवळ आपल्याच विश्वासावर. आपल्या उभयतांच्या वैवाहिक जीवनात माझ्यामुळं आनंद फुलणार असेल तर आपण माझ्या पतीचे प्राणप्रिय स्नेही आहात म्हणून हवं ते करीन. अट कसली आहे? तिची इच्छा आहे की अडखळू नका कौरवराज, स्पष्ट बोला की अंगराज कर्णानं आपल्या प्राणप्रिय सखीशी विवाह करावा. त्यांच्या उद्गारांनी मी सुन्नत झाले, पण क्षणभरच लागली स्वतःला सावरून मी धैर्याने म्हणाले, पण अंगराजांची याला संमती आहे काय? दुर्योधनासाठी कर्ण काहीही करू शकेल हे अजूनही सिद्ध झालेलं नाही असं वाटतं की काय आपल्याला? प्रश्न तुमच्या आणि केवळ तुमच्या संमतीचाच उरला आहे. ती मिळविण्यासाठी आपण परस्पर इकडं यावं हे अंगराजांनी तर आपणास सुचवलं नाही. छे, त्यांना यातलं अजून काहीच माहीत नाही. आपली संमती नाही असं मी समजू का? कशावरून? आपण साशंकपणे अनेक प्रश्न विचारित आहात म्हणून. नाही, तसंच काही नाही. पण हाच प्रसंग युवराज्ञी भानुमतीच्या जीवनात आला असता तर त्यांनी याहून अधिक प्रश्न विचारले असते असं आपणाला नाही का वाटत? नाही, तिनं कोणताच प्रश्न विचारला नसता. एका वाक्यात पृच्छकाला नकार देऊन तिनं सरळ बाहेरचा मार्ग दाखविला असता. आपण भानुमती नाही म्हणून मी येण्याचं साहस केलं आहे. अंगराजांच्या आणि आपल्या सौख्यासाठी मी हवं ते करीन. माझ्या संमतीसाठीच हा विवाह थांबणार असेल तर मी वचनपूर्वक सांगते की माझी संमती आहे. ते आनंदाने ताडकन आसनावरून उठले. न हरून शेवटी ते म्हणालेच, वहिनी, खरोखरच तुमच्यासाठी एकेकाळी कर्णानं एवढा ध्यास का घेतला होता ते मला आज पटलं. एक क्षणभरही न थांबता उत्तरीयाचा घोळ सावरत ते जाण्यासाठी द्वाराकडं वळले.
पण त्या भाग्यशाली सखीचं नाव काय, मी शेवटी विचारलंच. सुप्रिया. ते झपाझप पावलं टाकीत कक्षातून निघून गेले. माझ्या मनाची खोटी उभारी क्षणात ढासळली. सवत, छे, माझ्या सुखी संसाराला त्या कल्पनेनं गालबोटच लागणार नव्हतं काय. तिचं नाव सुप्रिया होतं म्हणे, पण खरोखरच ती सर्वांना सुप्रिय होईल काय. अनेक शंकांच्या माऱ्यांनी माझं मन कोंदटू लागलं. पण कधी दैवाशी द्यूत खेळण्याशिवाय मानवाच्या हाती दुसरं काय असतं. प्रभंजनानं म्हटल्याप्रमाणे मला नव्या अंगराज्ञीच्या स्वागताची तयारी करावी लागली, पण ती किती वेगळ्या अर्थानं. माझ्या अधिकाराच्या कुंडलातील एक कुंडल आता सुप्रियेचं होतं. जे मला कष्टांनी प्राप्त झालं होतं ते तिला मात्र सहज मिळालं होतं. काही माणसं जन्मजात दैववान असतात, हेच खरं. भाग 8. अंगराजांचा आणि सुप्रियेचा विवाह थाटात पार पडला. युवराज दुर्योधनाचं वचन सत्य ठरलं. अंगराज त्यांच्या इच्छेला नकार देऊ शकले नाहीत. कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं आणि ते असतं म्हणून त्याला तोंडही द्यावं लागतं. मी सुप्रियेला कधीही न दुखाविण्याचा निश्चय करून टाकला. तिला दुखाविण्यानं त्याचा त्रास अंती माझ्या पतीलाच होणार होता. स्त्री ही कमीत कमी हानी आणि अधिकाधिक सोय निवडत असते. तोच तिचा जन्मजात स्वभाव असतो. सुप्रियेला स्वतंत्र अंतपुरी कक्ष देण्यात आला. इतकं सर्व झालं होतं तरी माझं मन मला निक्षून माझ्या पतीच्या प्रेमाची ग्वाही पूर्वी इतकीच देत होतं. त्याचं माझ्यावरचं प्रेम तर कधीच रतीभरही कमी झालं नसतं. गंगेकाठच्या ओलेत्या उतर्याची आठवण ते कसे काय विसरणार होते. सुप्रियेनं मात्र माझ्यावरही ताण केली होती. माझ्या सर्व कल्पितांना तिनं प्रचंड धक्काच दिला. ती इतकी समजूतदार होती की विवाह होताच सर्वाअगोदर तिनं माझीच भेट घेतली. मला विनयानं वंदन करून ती म्हणाली, ताई, मी आपली कनिष्ठ भगिनी आहे. आपणच मला जीवनदान दिलं आहे. तुम्ही संमती दिली नसती तर अंगराजाचं नाव ओठी ठेवून मरण स्वीकारणं हाच माझ्यापुढं मार्ग होता. माझं त्यांच्यावर निरतिशय प्रेम आहे. हस्तिनापुरातील कुंडलं मला मिळाली पाहिजेत असा मी ध्यास घेतला होता. सुप्रिये, ठीक झालं तू आलीस ते. इतक्या विक्रमी पतीला सावरायला नाहीतरी मी एकटी असमर्थच होते. त्यांचं मन कशानंही दुखावलं जाणार नाही याची काळजी घे. लक्षात ठेव, मोठ्या माणसाची दुःखही तशीच मोठी असतात. ती निवारण्यासाठी त्याच्या पत्नीला केवळ ध्यास आणि प्रेम असून चालत नाही, तर धैर्य आणि संयम असावा लागतो. अनेक शंकांनी झाकोळून गेलेलं माझं मन तिच्या केवळ दर्शनानं निर्धास्त झालं. हरिणीसारखे डोळे असलेली ती हरिणीसारखीच निष्कपट निरागस होती. नावाप्रमाणेच ती मला अतिशय प्रिय झाली. नावाप्रमाणेच ती सुप्रिय ठरली. भाग 9. सुप्रियेच्या विवाहानंतर मात्र मला अंगराजांना बोलायला एक छान कारण सापडलं होतं. माझं आपलं एक टुमणं त्यांच्या पाठीशी नित्याचं लागून राहिलेलं असे. केवळ स्त्रियाच आपल्यापुरतं पाहतात असं नाही, तर पुरुषही तसेच असतात. असं मी म्हटलं की ते आश्चर्यानं विचारीत, कोणत्या कारणावरून तू मला असं म्हणत आहेस? म्हणू नकोस. म्हणू नको तर काय करू? कोणत्या कारणावरून तू मला असं म्हणत आहेस? म्हणू नको तर काय करू? आपण मात्र 2-2 विवाह करायचे आणि आपला छोटा बंधू वयात आला असूनही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. याला काय म्हणावयाचं माणसानं? ऋषाली, तुझ्या समाधानासाठी
तरी मला आता शोणाचं लग्न लवकरच केलं पाहिजे. नाहीतर काय? नाहीतर माझ्यावर सूड म्हणून तू स्वतः पुढाकार घेऊन एकाच वेळी त्याची 3 लग्न लावून मोकळी होशील आणि तीही मिळतील त्या मुलीशी. आपल्यावर कसला सूड? आपल्यावर सूड घ्यायचा म्हणजे मी माझ्या स्वतःवरच सूड उगविण्यासारखं नाही काय? ते त्यावर काहीच बोलत नसत. मात्र आपल्या भावाचा विवाह लवकरात लवकर केला नाही तर मी या ना त्या प्रसंगी त्यांना सारखी छेडीत राहणार हे त्यांनी ओळखलं होतं. भाग 10. युवराज दुर्योधनाच्या विवाहानंतर ते आत्ता लवकरच हस्तिनापूरचे अभिषिक्त राजे होणार अशी जागोजागी चर्चा सुरू झाली. सेनापती म्हणून ते अंगराजांची नियुक्ती करतील असंही सर्वजण बोलत होते. महाराज धृतराष्ट्र फारच वृद्ध झाले होते. त्यांनी कुरूंचं राज्य इतकी वर्ष नीट सांभाळलं होतं, हेच काही कमी नव्हतं. तरीही नगरातील वृद्ध लोक नेहमीच महाराज पांडूंची आठवण काढून म्हणत असत की महाराज पांडूंनी दिग्विजय करून हस्तिनापूर राज्याची कीर्ती वाढविली आणि त्यांचे कमलपुष्पांसारखे 5 पुत्र मातेसह अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. कुणी म्हणत ते जिवंत आहेत. असतील तर त्यांना हस्तिनापुरात परत आणलं पाहिजे. मला नगरातील लोकांच्या या चर्चा कधी शोण भाऊजींकडून, कधी सत्यसेन दादाकडून, कधी प्रभंजनाकडून तर कधी मृणालकडून समजत. पांडवांच्या स्मृती आवडीनं आणि श्रद्धेनं जपणारे अनेक नगरजन हस्तिनापुरात होते. मलाही प्रसंगवशात राजमाता कुंती देवींची प्रकर्षानं आठवण होई. त्यांच्या स्मृतीबरोबरच त्या 5 एकसंघ फिरणाऱ्या भावाभावांची आठवण होई. ते या जगातून नाहीसे झालेत हे मला कधी सत्य असं वाटलंच नव्हतं. काळाच्या ओघात काल वाटत असणारं सत्य आज असत्य ठरलेलं असतं. शेवटी तसंच घडलं होतं. अदृश्य झालेले पांडव पांचालीच्या स्वयंवरात एकदम प्रकट झाले होते. स्वयंवरानंतर लगेच ते मथुरेत गेले होते. श्रीकृष्ण हा त्यांचा आत्तेभाऊ. सर्व नगरजनांना वाटलं की आता मथुरेतच वास्तव्य करतील. कारण सर्वांना माहीत होतं की युवराज दुर्योधनाचं आणि त्यांचं कधी पटणारच नाही. पण मला मात्र नेहमी वाटे की त्या 5 भावांनी एकदा तरी हस्तिनापुराला यावं. त्यांच्यातील राजपुत्र नकुल तर मला अंगराजांची दुसरी प्रतिमाच वाटे. केवळ त्यांना कवचकुंडलच कमी होती आणि अंगराजांसारखे हिरण्यवर्णी कुरलकेश नव्हते. त्या 5 भावांना एकदा तरी पाहावं अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती. माझ्या पुत्राचं दुःख आता कालाच्या ओघात बोथटलं होतं. एके दिवशी माझी ती इच्छा फलद्रूपही झाली. अंगराज आणि मी शोणाभाऊजींसाठी एकमेकांना देशोदेशींच्या सुस्वरूप मुली सुचवीत बसलो होतो. ऋषाली, तू कुलिंद देशाबद्दल कधी काही ऐकलंय, पण फारसं नाही. तो देश हिमालयाच्या अगदी पायथ्याशी आहे. हिरव्यागार वनश्रीनं सदा सर्वकाळ नटलेला तो देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच मानला जातो. त्या देशातील स्त्रिया म्हणे अप्सरांसारख्या सुंदर असतात. शोणासाठी वधू संशोधन करावं म्हणून त्या देशात मी स्वतः जाणार आहे. त्याचं आपल्या भावावरचं प्रेम खरोखरच अतुल होतं. मी त्यांच्या या विचारावर काहीतरी बोलणार एवढ्यात दुर्योधनाचा खास सेवक प्रभंजन आत आला आणि घाईघाईत म्हणाला, अंगराज, तातडीची राजसभा बोलावण्यात आली आहे. आपणाला राजसभेत घेऊनच ये असा निरोप आहे. काय झालं प्रभंजन? अशा सभेचं प्रयोजन? अंगराजांनी आसनावरून उठतच त्याला विचारलं. मथुरेहून निघालेले पांडव आता हस्तिनापूरच्या अगदी सीमेवर आले आहेत. ते गंगेच्या पैलतीरावर येऊन ठेपले असल्याची वार्ता आली आहे. महाराज धृतराष्ट्रांकडं आपल्या राज्याचा अर्धा राज्यभाग मागायला ते येत आहेत अशी कुणकुण आहे. चल प्रभंजन, तू पुढं हो. मी सभेची वस्त्र परिधान करून येतोच म्हणून सांग.
वस्त्र धारण करण्यासाठी ते वस्त्रागारात गेले. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या राजसभेत न जाणो पण कुणाची तरी भांडणं व्हायची. प्रश्न राज्याच्या वाटपाचा होता. राज्यासाठी लाखो वीरांची मस्तकं धडावेगळी होतात. वैमनस्याचे विषवृक्ष फोफावतात. जे घडू नये तेच नेमकं घडतं. जगासाठी संपत्ती, राज्य, कीर्ती ही बहुमोल असतील, पण स्त्रीसाठी तिचा प्रिय पती एवढाच अमोल ठेवा असतो. पती हृदय हेच त्याचं सिंहासन असतं. ते वस्त्र बदलून येताच मी सामोरी गेले. आज त्यांना काहीतरी सांगणं अत्यावश्यक होतं असं माझं मन मला सांगत होतं. वृषाली, मी राजसभेहून येतो. मस्तकावर सुवर्ण किरीट धारण करीत ते मंद हसत म्हणाले. थांबावं, मी आपल्याकडं आजपर्यंत काहीच मागितलं नाही, पण आज मन सुचवत आहे. काहीतरी माग. ही वेळ नव्हे ते मागायची. मी कुरूंच्या राजाचा एक योद्धा आहे. तू एका योद्ध्याची पत्नी आहेस. हीच वेळ आहे मागायची. वृषाली, कोणतीही शक्ती यावेळी राजसभेत जाण्यापासून मला परावृत्त करू शकणार नाही. तू सुद्धा नाहीस. मी आपणाला जाण्यापासून परावृत्त करणार नाही. आपण राजसभेत अवश्य जावं, पण मला एक वचन देऊन जावं. कोणतं वचन? पांडवांच्या राज्यवाटपात आपण काहीच बोलू नये असं मला वाटतं. ते कसं शक्य आहे? दुर्योधनाच्या कल्पनेला पाठिंबा देणं हे कर्णाचं जीवित कार्य आहे. आज तू कुणामुळं या सोमवंशाच्या वाड्यात मानानं अंगराज्ञी म्हणून मिरवते आहेत ते तुला माहीत नाही काय? मला त्याची पूर्ण जाणीव आहे. पण पांडव हे महाराज पांडूचेच पुत्र आहेत असं माझं मन मला निक्षून सांगतंय. राजमाता कुंती देवींकडं पाहिल्यावर आपणालाही तसंच वाटेल. राजमातेचं नाव कानांवर पडताच ते एकदम उगाच गंभीर झाले. आपल्या खांद्यावरून घसरणारं उत्तरीय सावरीत ते काही काळ स्तब्धच झाले. शांततेचा भंग करीत मीच म्हणाले, आपण कौरव पांडवांच्या राज्यवाटपात कुणाचाही पक्ष उचलू नये, कारण कदाचित त्याला अखंड वैराचं स्वरूप येईल. माझ्याजवळ येत नेहमीसारखं माझं मुख आपल्या उबदार उंजळीत घेत ते माझ्याकडं सखोल पाहत म्हणाले, वृषाली, क्षणापूर्वी तू शोणाच्या लग्नाचा विचार करीत होतीस. त्यावेळी मला तू त्याची जणू मोठी बहीणच वाटलीस. आणि आता माझा विचार करताना क्षणभर मला तू दोन जीवांची माता वाटलीस. एक तुझ्या उदरातील कर्णाच्या पुत्राची आणि एक साक्षात कर्णाची. स्त्री ही मनात आणलं तर पुरुषाची एकाच काळी अनेक नात्यानं वागू शकते. हेच आज तू सिद्ध केलंस. प्रणयाच्या वेळी उन्मळून येणारी प्रणयिनी आणि पुत्राच्या सुरक्षिततेसाठी सजग असणारी माता कधी कधी या एकाच शरीरात एकाच वेळी असू शकतात. या ठिकाणी राधामाता असती तर तिनं मला नेमकं हेच सांगितलं असतं. आज जा आपण, पण ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी नव्हे. हो, मी सांगतो, विश्वास ठेव. मी काहीच बोलणार नाही. नकळत त्यांनी वचन देऊन टाकलं. ते राजसभेसाठी निघून गेले. मी निशंक झाले. पांडव नगरात येत असल्याची सूचक वाद्य वाजत होती. मी गवाक्षात उभी राहिले. मला राजमाता कुंती देवींना एकदा पाहायचंच होतं. अर्ध्या एक घटकेत पांडव, राजमाता कुंती देवी आणि द्रौपदी बऱ्याच जनसमुदायासमवेत राजवाड्यासमोर आले. त्यांच्या समवेत महामंत्री विदुर होते. त्यांना एक साधा रथही पाठविण्यात आला नव्हता. याचं मला वाईट वाटलं. मी गवाक्षातून राजवाड्याच्या महाद्वारातील सर्वांच्या हालचाली पाहत होते. पितामह भीष्म आणि महामंत्री विदुर यांनी पांडवांना कडकडून आलिंगनं दिली. पण महाराज धृतराष्ट्रांच्या आलिंगनात ती आर्तता नव्हती. युवराज दुर्योधन भीमाकडं पाहत होते, पण पाठीवर एका वृद्ध स्त्रीला घेतल्यामुळं भीमाची मान खाली होती.
पांडुपुत्र अर्जुन अंगराजांच्या कुंडलांकडं आणि युधिष्ठिर पायांकडं एकटक पाहत होते. राजमाता कुंतीदेवी आणि अंगराज एकमेकांना इतके का निरखित होते कोण जाणे. कदाचित अंगराज राजमातेच्या डोळ्यात पाहून पांडव हे पांडू महाराजांचेच पुत्र आहेत का याचा शोध घेत असावेत आणि राजमाता त्यांना आपल्या नेत्रांनीच सांगत असाव्यात की अंगराज कर्णा, तू तरी तुझ्या दुर्योधनाला आम्ही या राज्याचे अर्धे अधिकारी आहोत हे पटवून दे. एक कोडं मला मात्र मुळीच उलगडलं नाही, ते पांडुपुत्र भीमाच्या पाठीवरच्या वृद्ध स्त्रीचं. ती स्त्री कोण असावी म्हणून मी बराच कयास करून पाहिला, पण उत्तर सापडेना. शेवटी मी माझ्या कक्षातून मृणालला चौकशीसाठी पाठविली. तिनं खाली जाऊन त्या गर्दीत घुसून ती स्त्री कोण होती याची माहिती काढली आणि परत आल्यावर श्वास रोधीत ती म्हणाली, महाराणी, ती एक दासी आहे. दासी पांडुपुत्र भीमांच्या पाठीवर? होय, ती राजमाता कुंतीदेवींची दासी आहे. धात्री की धरित्री असं काहीसं नाव आहे तिचं. काय नाव आहे म्हणालीस तिचं? धात्री. त्या नावातील ध आणि त्र या कठोर अक्षरांनी असो व अन्य कोणत्याही कारणामुळं असो, मला त्या दासीचं नाव मुळीच नाही. मी वरून पाहिलं. राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी महामंत्री विदुरांबरोबर राजवाड्याबाहेर गेल्या, कारण त्यांनी सर्व संगत्याग केल्यामुळं ते राजवाड्यात कधीच राहत नसत. कुरूंचे महामंत्री असूनही ते एका प्रशस्त पर्णकुटीत राहत, म्हणून तर त्यांना नगरजन महात्मा विदुर म्हणत. कुंतीदेवी नगराबाहेरील त्यांच्या पर्णकुटीतच राहणार होत्या. इतर सर्व मंडळी मात्र राजसभेसाठी सभागृहाकडे वळली. पांडुपुत्र भीमाच्या पाठीवरच्या वृद्धेला खाली उतरवून घेण्याची खूण अंगराजांनी शेजारच्या प्रभंजनाला केली. सर्वजण राजवाड्याच्या पायदंड्या चढून गेले. सर्वात शेवटी शकुनी मामा होते. ते युवराज दुर्योधनाच्या कानाशी तोंड नेऊन काहीतरी बोलले. काय बोलले ते इतर कुणालाच कळणं अशक्य नव्हतं. राजपुत्र अर्जुनाला पाठमोरा पाहताना त्यानं माझ्या पुत्राचा वध केला हे सत्यही मला पटत नव्हतं, कारण तो कितीतरी धीमी पावलं टाकत पायदंड्या चढत होता. प्रत्यक्ष युद्ध चालू असताना कोण मारलं जातंय याकडं ह्या योद्ध्याचं लक्ष असतं की नाही कोणास कळे. एरवी ते कितीतरी सौम्य दिसतात, पण युद्ध पेटलं की किती क्रूर होतात ते.